मुलांनी जर मृत्यूपत्राविषयी काही विषय काढला आपल्या आई वडिलांकडे की त्यांना वाटतं की अरे हे लोक माझ्या मरणाची वाट बघतायत का, बरोबर, किंवा यांना माझ्या प्रॉपर्टीत आत्ताच इंटरेस्ट निर्माण झाला आहे बरोबर. का, माझं समाजालाही काहीतरी देणं आहे, बरोबर. सो मला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा हा डोनेशनच्या रूपात द्यायचा आहे. लोक म्हणतात की बाबा टर्म इन्शुरन्स करतोय आपण किंवा बाकीचे लाईफ इन्शुरन्स वगैरे करतात, मग त्याच्यामध्ये नॉमिनी देतोच की आपण. करेक्ट. मग नॉमिनी असेल तर मग तरी सुद्धा मृत्यूपत्राची गरज असते का? हा आणि समजा तुमचे वडील accident नॉमिनी झाला. आहेत, हा. वडील हयात आहेत, हा. तर त्या केसमध्ये वडिलांच्या अकाउंटला ही अमाऊंट ट्रान्सफर झाली तर वडिलांनी हे एन्श्युअर करायचं की तुमची आई, तुमची बायको आणि तुमची मुलं यांना समप्रमाणात ती अमाऊंट ट्रान्सफर करावी लागते. म्हणजे उद्या असं होतं की मी जर वारस असेल, मला माहितच नाही की माझ्या वडिलांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये क्ष अमाऊंट ठेवली किंवा अमुक बँकेत ट अमाऊंट. बरोबर. एक ठीक आहे, विल करायचंय मला, मग उगाच कशाला वकिलाला आणि याला सांगायचं. मी ते घेणार, कुठेतरी चिठ्ठीवरती लिहून ठेवणार आणि कुठेतरी ठेवणार आणि बायकोला सांगणार की किंवा जस्ट एक माझी सुटकेस असेल आणि त्याच्यात मी ठेवणार. म्हणजे असं इमॅजिन करून की जर मी गेलो, मी इथं लिहून ठेवलेलं आहे, पोरं हे बघणारच आहेत आणि त्यांना ते मिळेल. 2 मावश्या अशा ठेवल्या होत्या, तर नंतर एक विल असं सापडलं की त्या मावशांच्या फेवरमध्ये सगळी प्रॉपर्टी केल्याचं विल सापडलं. मध्ये विल होतं ते त्या प्रशासकांच्याकडे ठेवलं होतं घरी, आणि त्याही सिनियर सिटीजन झाल्या होत्या, त्यांच्याकडून ते ओरिजिनल विल हरवलं. तर मंडळी, तर आज आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट व्योमा देशपांडे मॅडम, ज्यांच्यासोबतचा जो पॉडकास्ट आहे तो खूप छान झाला आहे. तो पॉडकास्ट आहे मृत्यूपत्र काय असतं, मृत्यूपत्र का बनवावं लागतं, आणि मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर असा इन डिटेल पॉडकास्ट झालेला आहे. तर चला आपण ऐकूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे एक नवीन सब्जेक्ट घेऊन येतोय. आजचा विषय हा खूप वेगळा होणार आहे, वकिलीच्या रिलेटेड आहे. त्याच्यासाठी आपण बोललो आहे ॲडव्होकेट व्योमा देशपांडे यांना. नमस्कार. नमस्कार मॅडम. आजचा विषय मध्ये कसं आहे, जनरली लोक, आपण मेन भारतीय संस्कृतीच आपली अशी आहे असं म्हणू शकतो की आपण पैसा वगैरे कमवतो, म्युच्युअल फंड, लोन, जागा घेणे, या सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याच्यासाठी कसं आहे की फॉरेनमध्ये एक कल्चर आहे की इथं मी कमवलेलं आहे, मी त्याचा एन्जॉय करणार, ते एन्जॉय करणार आणि मी जाणार. पण भारतामधलं कल्चर असं आहे की आपण पुढच्या पिढीसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी हे जपून ठेवतो. म्हणजे म्हणताना काय की आम्ही गेलो तरी पुढच्याला व्यवस्थित, माझ्या मुलाला किंवा मुलांना ह्याचा फायदा होऊ दे, या दृष्टीनं आपण करतो आणि प्रॉपर्टी वगैरे जमा करतो. पण याच्यामध्ये जर अकाली मृत्यू जर एखाद्याचा झाला आणि त्यानं विल केली नसेल आणि त्या भावंडांमध्ये पटत नसेल तर खूप प्रॉब्लेम येतात. तर आला असेल सब्जेक्ट लक्षात की आजचा सब्जेक्ट मृत्यूपत्र याच्यावरतीच आहे की आपण जर मृत्यूपत्र केलं नसेल तर किती प्रॉब्लेम येतो. आणि मृत्यूपत्र करणं म्हणजेच आपण आता मृत्यूपत्र केलं, आता मी मरणार, ही जी कन्सेप्ट आहे ते तसं नाही आहे. त्यामुळे बरेचसे लोक मृत्यूपत्र करायला घाबरतात. तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. हे विल म्हणजे काय आहे, मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय आहे. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. जसं गोलगप्पावरती आता मी सुरुवात करून दिली आता पॉडकास्टमध्ये, तर आपण सुरुवात करू की काय आहे नेमकं विल. तुम्ही अगदीच योग्य सुरुवात केली. तर अगदी आपण सुरुवातीपासून जर विचार केला तर आपला जो हिंदू समाज आहे, तर आपली आधी सुरुवातीपासून एकत्र कुटुंब पद्धती होती. बरोबर. आता हिंदू सक्सेशन ऍक्ट जरी आपण बघितला तरी त्याच्यामध्ये कर्ता किंवा घरातला ज्येष्ठ व्यक्ती कोण आहे तो सांगेल आणि त्या पद्धतीनं पुढचे सगळे ऐकतील, अशी आपली ढोबळमानाने आपली संस्कृती होती, पद्धती होती. कायदा सुद्धा अजून त्यातल्या काही गोष्टी कन्सिडर करतो. बरोबर. पण आता हळूहळू जसं आपण आधुनिक व्हायला लागलो तसं मग कुटुंब पण हळूहळू जशी एकत्र कुटुंबाची आता विभक्त होत चाललेली आहेत. आणि अशा काळामध्ये मृत्यूपत्राविषयी अजूनही तितकं ओपनली बोललं जात नाही. बरोबर. रादर माझा काही ठिकाणचा अनुभव असा पण आहे की मुलांनी जर मृत्यूपत्राविषयी काही विषय काढला आपल्या आई वडिलांकडे की त्यांना वाटतं की अरे हे लोक माझ्या मरणाची वाट बघतायत का, किंवा यांना माझ्या प्रॉपर्टीत आत्ताच इंटरेस्ट निर्माण झाला आहे का, तर मला माझी मरणाचीच वाट बघतोस का तू,
करेक्ट. असं डायरेक्ट बोललं जातं. किंवा आत्ताच तुला ह्याच्यात काय इंटरेस्ट Interest आहे, आहे. मी जाईपर्यंत तर तुला थांबवत नाहीये का. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून मला असं सांगायला आवडेल आपल्या सगळ्या श्रोत्यांना की असं काही नाहीये. बरोबर. आपण आता कुठेही प्रवासाला जरी जाणार असलो तरी आपलं काहीतरी प्लॅनिंग असतं, कुठल्या गावाला जायचंय, बरोबर. त्याचं तिकीट काढण्यापासून कपडे कुठले घ्यायचे आहेत, औषधं काय घ्यायची आहेत, खर्चाला पैसे काय घ्यायचे आहेत. बरोबर. म्हणजे एखादी छोटी ट्रिप जरी करायची असली तरी त्या पाठीमागे आपलं काहीतरी प्लॅनिंग असतं. राईट. मग इथं तुम्ही आयुष्यभर कमावलेली जी तुमची संपत्ती आहे तिच्या बाबतीत मात्र तुम्ही इतकी हेळसांड का करता ना. बरोबर. असे सो त्याचं व्यवस्थापन करणं ही आवश्यकताच आहे बरोबर. आणि ते गरजेचंच आहे. मी तर म्हणेन की ते अगदी कंपल्सरीच आहे. असं नाहीये की ते तुम्ही असं फार कॅज्युअली घेतलं पाहिजे. बरोबर. आणि मृत्यूपत्र करायला तुम्ही आता तयार झालात म्हणजे आता तुम्ही लगेच 1-2 वर्षात मराल किंवा असं का, असं हे सगळे गैरसमज आहेत बरोबर. असं मला हे फार आपल्यात असं वाटतं. होतं ना, 75वी केली ती मोठी साजरी केली की लगेच दुसऱ्या दिवशी कोणतरी आजारी पडतात. अरे आपण केली आणि ते झालं. तसं लोकांना वाटतं की अरे आपण केलं, विल केलं किंवा मृत्यूपत्र केलं की आपण त्याला आमंत्रणच दिलं. खरंय. मग आता कोविड नंतर तर या बाबतीत थोडी जागरूकता अगदी चांगल्या पद्धतीने निर्माण बरोबर. झाली आहे की कोविडच्या काळामध्ये माझ्याकडे एक पक्षकार आले होते तर ते 32 वर्षाचे होते. तर मी त्यांना विचारलं पण की म्हणजे तुम्ही एवढ्या लवकर विल करताय, आता तुमचं लग्न होऊन 1 वर्ष झालंय, अजून तुम्हाला मुलं पण नाहीये. बरोबर. तर ते म्हणाले की मी दर 3 वर्षांनी विल करतो म्हणून. हो. सो मला त्यांचा अप्रोच खूप योग्य वाटला. म्हणजे की बाबा तो एक अवेअरनेस असणं की माझ्यानंतर माझी प्रॉपर्टी कुणाला जाणार आहे. तर ते म्हणाले की माझे वडील वयस्क आहेत आणि काही असं कोविड सारखं काहीतरी आलं, मला काहीतरी झालं तर माझ्या पत्नीची, माझ्या वडिलांची पुढे कशी काळजी घेतली गेली पाहिजे हे मला आत्ताच लिहून ठेवायचंय. आणि आपण हे आमचं असं अंडरस्टँडिंग आहे की दर 3 वर्षांनी आम्ही त्यांचं मृत्यूपत्र परत बदलतो. सो युवा पिढी जर आज त्याच्याकडे इतक्या डोळसपणे बघतीये तर मला वाटतं की जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एक 40 ते 45 जे काही आहेत गृहस्थ, त्यांनी नक्कीच हा विचार केला पाहिजे की आपण मृत्यूपत्र करून ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था कशी लावू शकतो. म्हणजे मुलांचं पण असं नसतं बाबा, थोडक्यात तुम्ही एवढं कमवलंय आम्हाला माहिती आहे, पण ते नेक्स्ट जनरेशनला व्यवस्थितपणे सुटसुटीत गोष्टी व्हाव्यात हेच इंटेन्शन त्यांचं पण असतं. त्यामुळं मृत्यूपत्रात आपण अगदी बेसिक प्रश्न घेऊयात की मृत्यूपत्र मुळात करायची का आवश्यकता बरोबर. आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. बरोबर. आता पहिलं कारण म्हणजे जिथे 2 किंवा 3 मुलं असतात तर त्यावेळी कसं असतं की प्रत्येकाला काहीतरी व्यवस्थित दिलं जावं असं या बरोबर. आई वडिलांची इच्छा बरोबर. असते. मग ते समसमान प्रमाणात असेल किंवा एखादी मुलगी असेल की बाबा जिच्या घरी काही समस्या असतील, तिला कदाचित मला थोडंसं अधिक द्यायचंय किंवा एखादं मूल जे असतं ते अपंग असतं किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्बळ असतं तर आई वडिलांना असं वाटू शकतं की बरोबर. त्याच्या भविष्यासाठी आपण त्याला काहीतरी एक्स्ट्रा द्यावं. बरोबर. सो प्रत्येक परिस्थिती वेगळी आहे आणि त्या परिस्थितीप्रमाणे आपण काय पद्धतीनं संपत्तीचं पुढे व्यवस्थापन लावू शकतो तो बरोबर. विचार वेगवेगळा आहे. बरोबर. सो जिथे 2-3 मुलं असतात तिथे तर हे नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की बऱ्याच लोकांचा असाही व्ह्यू असतो की जसं आपण समाजात जगतो, मी माझ्या मुलांसाठी काहीतरी सोडून जाईनच पण माझं समाजालाही काहीतरी देणं आहे. बरोबर. सो मला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा हा डोनेशनच्या रूपात द्यायचा आहे. मग काही लोक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनच्या दृष्टीने देतात, बरोबर. काही लोकांचं काही आध्यात्मिक संस्था असतात त्यांना द्यायचं असतं बरोबर. किंवा काही चॅरिटेबल ट्रस्ट असतात, कॅन्सर किंवा इतर काही दुर्धर आजार आहेत अशा संस्थांसाठी द्यायचं असतं किंवा काही अनाथ मुलांच्या संस्था असतात. सो हा जो भाग आहे की मला आज डोनेशनच्या स्वरूपात पण काहीतरी द्यायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीतला वाटा हा अमुक अमुक संस्थेला देण्यात यावा, हे फक्त मृत्यूपत्रानेच होऊ शकतं. ओके. सो तो भाग जो आहे तो मृत्यूपत्र असेल तरच आपण कव्हर करू शकतो. मग आता आपण पहिल्यांदा असं करूया की मृत्यूपत्र नसेल तर काय काय गोष्टी होऊ शकतात असं आपण कव्हर करून मग मृत्यूपत्र का गरजेचं आहे आणि त्याच्यातल्या खाच खळगे किंवा डिटेलिंग मध्ये आपण गेलो तर चालेल का? हो, चालू शकतं ना. मृत्यूपत्र नसेल तर सगळ्यांचेच म्हणजे सगळ्या वारसांचे समान हक्क येतात त्यामध्ये. मध्ये आता माझ्याकडे एक केस अशी आली होती की अचानक त्या गृहस्थांचा मृत्यू झाला. आता हिंदू वारसा कायद्या पद्धतीनं कायद्याप्रमाणे मुलगे, मुली आणि
आई ही सुद्धा क्लास 1 एअर समजली जाते, म्हणजे त्यांना सगळे अधिकार येतात. ओके. आता या गृहस्थांचा मृत्यू झाला पण त्यांची 85 वर्षाची आई अजून हयात आहे. हा. ओके. हा. आता ही सिच्युएशन कन्सिडर करा की बरोबर. आई आता त्या शूज मध्ये आली प्रॉपर्टीच्या. राईट. कन्सिडर करा कोट्यावधी रुपयांची त्यांची संपत्ती आहे. आता आईचा शेअर आला म्हणजे जेव्हा कधी आईचं निधन होईल त्यावेळी आईचे वारस म्हणजे जो व्यक्ती मयत झाला त्याचे भाऊबंध पण त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचाही हक्क आला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मुलगा आहे, माझं काहीतरी बरं वाईट झालं आणि माझी आई पण हयात आहे आणि माझी मुलं पण आहेत, तर तो वाटा आईचा पण बाय डिफॉल्ट होतो का जर आपण विल केली नसेल तर? आणि मग जर आई गेली तर परत त्यांची मुलं म्हणजे तुमची भावंड सुद्धा या स्कोप मध्ये येतात. आणि मग त्या केसमध्ये कसं होतं की तुमचे कॉर्डियल रिलेशनशिप असतील तुमच्या भावंडांशी तर ठीक आहे, आणि इव्हन कॉर्डियल रिलेशनशिप असले असं जरी आपण गृहीत धरून चाललो तरी त्यांच्याकडून हक्क सोडपत्र करून घ्या किंवा त्यांच्याकडून गिफ्ट डीड करून घ्या की त्यांचे त्या प्रॉपर्टी मधले हक्क सगळे आपल्याला काढून घ्यावे लागतात. ही सगळी उस्तावर करत बसावी पुढच्या पिढीला करायला लागते. हो. आणि मग त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरणं आलं, ते रजिस्ट्रेशन करणं आलं. तो व्यक्ती जर परदेशात असेल तर मग आणखीच तो प्रश्न कठीण होऊन जातो. सो म्हणजे ते पुढचे कॉम्प्लिकेशन्स फारच वाढत जातात मृत्यूपत्र नसेल तर. आता त्याच्यात एक एक्झाम्पल मला आठवतंय की मृत्यूपत्र पेक्षा आता जनरली लोक म्हणतात की बाबा टर्म इन्शुरन्स करतोय आपण किंवा बाकीचे लाईफ इन्शुरन्स वगैरे करतात, मग त्याच्यामध्ये नॉमिनी देतोच की आपण. करेक्ट. मग नॉमिनी असेल तर मग तरी सुद्धा मृत्यूपत्राची गरज असते का? हा एक असा गोड गैरसमज आहे आपल्या समाजामध्ये की नॉमिनेशन असेल तर विल करण्याची आवश्यकता काय आहे. तर याच्याविषयीची कायद्याची भूमिका अशी आहे की नॉमिनी हा फक्त ट्रस्टी असतो. सो तुमच्या प्रॉपर्टीला मी पण नॉमिनी असू शकते. दॅट डज नॉट मीन की मी त्याला एंटायटल झाले, म्हणजे माझा त्याच्यावर काहीही अधिकार नाही झाला. नॉमिनी म्हणून माझी जबाबदारी काय असणार आहे की तुमचे जे कोण लिगल एअर्स आहेत, तुमचे जे कोण वारसदार आहेत त्यांना शोधून काढणं आणि त्यांना ती प्रॉपर्टी त्यांच्या नियमांप्रमाणे कायद्याप्रमाणे त्यांना ती देणं. सो नॉमिनेशन आहे म्हणून मी मृत्यूपत्र करायचं नाही असं अजिबातच नाहीये. बरोबर. आता समजा एखाद्या गृहस्थांना 3 मुलं असतील, आता आपण 3 मुलं नॉमिनेशन म्हणून लावू शकत नाही. नियमाप्रमाणे आपण एखाद्या मुलाचं लावलं म्हणजे बाकीच्या 2 मुलांचे अधिकार गेले का? तर तसं नाहीये. जोपर्यंत तुम्ही मृत्यूपत्र करून सांगत नाही की मला एकाच मुलाला द्यायचंय किंवा 2 मुलांना 50-50 द्यायचंय, तिसऱ्या मुलाला मी घरातला हिस्सा काहीतरी दिलेला आहे किंवा अजून काहीतरी दागदागिने दिलेले आहेत, तोपर्यंत 3 मुलांचा समान अधिकार येतो. आणि जर नॉमिनी एखादा नॉमिनेशन केलं असेल, नॉमिनी म्हणून केलं असेल आणि विल झालेलं नसेल तर मग कसं आहे, म्हणजे 50% तर डायरेक्ट आता LIC किंवा हे बाकीचे तर बघणार नाहीत ना, नॉमिनी कोण आहे बाबा त्याच्या नावानं सगळ्या गोष्टी केल्या जातात. आजकाल बऱ्याचशा नॅशनलाइज्ड बँकांमध्ये सुद्धा ते मागतात तुम्ही कोर्टातून जाऊन सर्टिफिकेट आणा. कारण मग असं होतं की एखाद्या गृहस्थाला किती मुलं आहेत हे असेस करणं खूप अवघड जातं. त्यांची आई आहे का हे पण असेस करणं खूप अवघड जातं. नॉमिनी म्हणून जरी त्यांनी LICने ती अमाऊंट त्यांना दिली तरी सुद्धा ती त्यांची अमाऊंट होत नाही. ही त्यांची स्वतःची अमाऊंट त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट येणार ना. हो, पण त्यांना ती कायदा असं म्हणतो की ती त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी जी मयत व्यक्ती आहे त्याचे वारसदार शोधून त्यांना ती सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर करावी, असाच कायदा आहे. असे सुप्रीम कोर्टाचे निकाल पण आहेत. मग आता बघा की आता फॉर एक्झाम्पल माझी LIC आहे, माझं काहीतरी माझ्या बाबतीत काहीतरी घडलं आणि मी त्याच्या म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी मी LIC काढली असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती नॉमिनी कोण असणार आहे? आई, वडील किंवा आई असणार आहे. बरोबर. आणि माझं लग्न झालं आणि मग बायका मुलं जे काय असेल ते झालं, पण मी नॉमिनी चेंज केला नाही. समजा तुमचे वडील नॉमिनी आहेत, वडील हयात आहेत, तर त्या केसमध्ये वडिलांच्या अकाउंटला ही अमाऊंट ट्रान्सफर झाली तर वडिलांनी हे एन्श्युअर करायचं की तुमची आई, तुमची बायको आणि तुमची मुलं यांना समप्रमाणात ती अमाऊंट ट्रान्सफर करावी लागते त्यांना. आणि हे त्यांना दाखवावं लागतं. तशी कायद्याची रिक्वायरमेंट आहे. असं नाही होत की तुमच्या वडिलांना तुम्ही नॉमिनी केलंय म्हणजे संपूर्णपणे 100% ते त्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकतात. जर कायद्याने म्हणजे आता वडील हे कायद्याने क्लास 1 एअर नसल्यामुळे ते तर स्वतःकडे 1 रुपयाही ठेवू शकत नाहीत. आयडियली स्पीकिंग त्यांना ती कंपल्सरी आपल्या बायकोला
आणि मयत व्यक्तीच्या बायकोला आणि बायकोला, मुलांना मुलांना ती देणं. द्यावी लागते, ओ असा कायदा आहे. मग म्हणजे थोडक्यात असं जाणवतंय की बाबा विल नसेल, नॉमिनी असेल तर त्याचा उपयोग नाही, पण मग याच्यामध्ये पेरेंट्स किंवा जे नातेवाईक आहेत आणि जो मयत व्यक्ती आहे याच्यामध्ये कायदा उभा राहतो. हो आणि मग थोडक्यात मग कायदा काय सांगतो त्या पद्धतीने करा. हो, आणि ते ना कटकटीचं होऊन जातं. बेसिकली बरोबर. काय आहे की मग त्या व्यक्तीला हे शोधून काढा की बाबा कोण कोण लिगल एअर्स आहेत, मग ते त्यांना द्या, मग ते सगळं तशी आपल्याला कागदपत्र दाखवावी लागतात, आपल्याकडे बरोबर. टॅक्सेशनचे इश्यूज असतात, सो तेही बघावं लागतं की एखादी घेतली संपत्ती आणि आपण रिकामे झालो असं तर होत नाही. बरोबर. आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याचं उत्तर पण द्यावं लागतं आज सरकार दरबारी. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी मुळात जर आपण विल केली हम्म. तर ते सगळ्यांच्याच दृष्टीने पुढे सुटसुटीत आणि सोपं होऊन जातं मग असं आहे. बरोबर. आणि जर सेकंड मॅरेज असेल किंवा 2 मॅरेज केली असतील तर तिथं पण कसं कॉम्प्लिकेशन येऊ शकतात? आता पहिली व्यक्ती हयात असताना जर तुम्ही दुसरं लग्न केलं असेल तर ते अवैधच आहे. बरोबर. पण टेक्निकली जर तुम्ही विल केली तर ती तुमची स्वतःची संपत्ती आहे, तर ती तुम्ही कुणालाही कशी देऊ शकता, तिथे कायदा काही बोलायला जाणार नाही. हा. पण विल न करता केलात तर मग सेकंड मॅरेज जर पहिल्या लग्नाच्या वेळीच जर म्हणजे पहिली बायको हयात असतानाच केलं असेल तर ते मग अवैधच आहे. हा. त्यामुळे मग हिंदू वारसा कायदा पद्धतीच्या नियमांनुसार कदाचित दुसऱ्या बायकोला तसे अधिकार येणार नाही येणार नाहीत. असे. पण हे अर्थात आपण खूप डीप मध्ये जातोय. बरोबर. सांगण्याचा मेन कळीचा मुद्दा हा आहे की फक्त नॉमिनेशन केलं हा. म्हणजे आता माझी जबाबदारी संपली बरोबर. असं होत असं होत नाही. नाही. हा. तुम्हाला विल ही करावीच लागते. नॉमिनी कोणीही असू शकतो. माझा एखादा स्नेही आहे, माझा एखादा चांगला मित्र आहे, मैत्रीण आहे, त्याला मी नॉमिनी करू शकते. आता जनरली आपला ट्रेंड असा असतो की मी माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलालाच नॉमिनी करते. बरोबर. बट दॅट डज नॉट मीन की ते पूर्णपणे त्यावर हक्क सांगू शकतात. ओके. हा अगदी म्हणजे हे अगदी सूर्यप्रकाश base, हा. इतकं स्वच्छ आहे. बरोबर. मग आता विल, आता हे सगळं कळलं की आपल्याला किंवा थोडक्यात विल केलं नसेल तर बरेच घोळ येतात, त्याच्यामध्ये कायदा येतो मग मध्ये. असं आपण विदाऊट एनी म्हणजे मी म्हणजे मला नॉमिनी केला किंवा मी जो घरातला करता धरता आहे आणि मी डिसाईड करणार असं काही होत नाही. याच्यामध्ये कायदा हा हस्तक्षेप करण्यासाठी असतो. हो. पण मग आता विल केलं, आता हे सगळं कळलं, आपला पॉडकास्ट संपल्यानंतर किंवा इतरांना कोणाला तरी करून घ्यायचं असेल तर काय प्रोसेस असते ऍक्च्युली हो. विल? त्याच्यात अजून एक मुद्दा मला ऍडिशनली असं सांगावासा वाटेल की हा. एक महाराष्ट्रीयन लोकांमध्ये मला अशी मेंटॅलिटी दिसते की मला माझ्या मुलांना सांगायचं नाहीये की मी किती प्रॉपर्टी केली आहे ते. हा. म्हणजे माझ्या 10 इन्व्हेस्टमेंट्स आहेत पण मी मुलांना का सांगू? मी नाही मुलांना, सांगणार. बायकोला पण माहित हो हो, नसतं. बऱ्याच ठिकाणी बायकांना हे माहीतच नसतं की आपल्या नवऱ्याने काय काय इन्व्हेस्टमेंट्स केलेत. तुला काय कमी पडतंय का? एक्झॅक्ट. एवढं हेच असतं. आणि ते कुठे लिहूनही ठेवलेलं नसतं की बाबा किंवा त्या म्युच्युअल फंडाचे म्हणा किंवा सेव्हिंग्स बँक अकाउंट म्हणा, एफडीज म्हणा, की बाबा त्यांची मी एक व्यवस्थित फाईल केली आहे, मी हा अमुक कपाटात ठेवली आहे, हाही अवेअरनेस नसतो. बरोबर. सो विल केल्याचा आणखी एक फायदा काय आहे की किमान उद्या जे लिगल एअर्स आहेत ते उघडून वाचू तरी शकतात की अरे आपल्या बरोबर. वडिलांनी हे एवढं सगळं करून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यासाठी करून ठेवलंय त्यांना कळू देत. हा, म्हणजे उद्या At least- असं होतं की मी जर वारस असेल, मला माहितच नाही की माझ्या वडिलांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये क्ष अमाऊंट ठेवली किंवा अमुक बँकेत ट अमाऊंट बरोबर. ठेवली, तर मी त्याचा हक्क तरी कसा मागणार आहे ना? बरोबर. आणि असं होतं. बरोबर. आय हॅव सीन धिस. आणि बरं, बँका काही तुम्हाला शोधत येणार नाहीये डेफिनेटली की बाबा ही व्यक्ती हयात आहे, मयत आहे आणि तुम्ही हे क्लेम करा म्हणून. बरोबर. सो ह्यासाठी सुद्धा मृत्यूपत्र फार महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर फारच आवश्यक आहे असं मला बरोबर. वाटतं की नाही, मला नाही सांगायचं माझ्या बायकोला आणि मुलांना मी काय प्रॉपर्टी करून ठेवली आहे ते. बरोबर. सो तिथेही एक रेकॉर्ड होण्याच्या दृष्टीने विल करणं हे फायद्याचं होऊन जातं मग. असं ओके. आहे. मग आता काही वेळा कसं असतं की एक ठीक आहे विल करायचंय मला, मग उगाच कशाला वकिलाला आणि याला सांगायचं, हा. मी ते घेणार कुठेतरी चिठ्ठीवरती लिहून ठेवणार आणि कुठेतरी ठेवणार आणि बायकोला सांगणार की किंवा जस्ट एक माझी सुटकेस असेल आणि त्याच्यात मी ठेवणार. म्हणजे असं इमॅजिन करून की जर मी गेलो, मी इथं लिहून ठेवलेलं आहे, पोरं हे बघणारच आहेत आणि त्यांना ते मिळेल. तर हे, आणि काही वेळा आता मी पिक्चरमध्ये बघितलंय की बाबा कोणतरी गेलं की वकील येतो आणि सांगतो की तुमच्या वडिलांनी अशी विल केली होती आणि हे तुमचं आहे आणि वाचून दाखवत होतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे जे हाताने लिहिलं आहे ते त्याला किती हे राहतं, काय म्हणतात त्याला, ऑथेंटिसिटी किती राहते, आणि हे वकिलाचं जे केलं त्याला किती ऑथेंटिसिटी असते?
हा खूप खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. आजकाल ऑनलाईनच्या जगामध्ये आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इतके सोर्स अवेलेबल बरोबर. झाले की मला सगळं ऑनलाईन ड्राफ्ट मिळून जातो. मला वकिलांचे पैसे कशाला दिले पाहिजेत, मी हे स्वतःच करू शकतो. बरोबर. पण एक गोष्ट लक्षात घ्या की वकिलांना जे माहिती असतं ते ऑनलाईन ड्राफ्ट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ड्राफ्टला माहिती नसतं. हम्म. प्रत्येक व्यक्तीची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. हम्म. मी फक्त ऑनलाईन ड्राफ्टमध्ये मोकळ्या जागा भरून ती फुलफिल करू शकतो का, तर ह्याचं उत्तर नाही हेच आहे. बरं, काय होतं, दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याही प्रॉपर्टीच्या रिलेटेड जे काही नॉर्म्स असतात, बऱ्याचदा सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे काही निकालही येतात. हम्म. त्यामुळे परिस्थिती पण पूर्णपणे बदलून जाते त्या संदर्भातली. हम्म. सो वकिलांचा ह्या बाबतीतला अभ्यास असतो, ते हम्म. एक्सपर्ट असतात ह्या गोष्टीमध्ये. हम्म. सो त्यांच्या चाळणीतून गेलेला जो ड्राफ्ट असतो ना, हम्म. त्याची व्हॅलिडिटी म्हणा किंवा त्याची ऑथेंटिसिटी जी असते ती ऑनलाईन ड्राफ्टमध्ये कधीच येत नाही. हम्म. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आमचे एक असेच आले होते पक्षकार, तर त्यांनी स्वतःच विल बनवलं होतं आपल्या वडिलांचं. हम्म. तर त्याच्यात त्यांनी शब्द काय वापरला होता की सगळे प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन वगैरे करून असं लिहिलं होतं की माझ्या नॉमिनीला माझी सगळी संपत्ती मिळावी. आता कसं आहे की नॉमिनी शब्दाचा वकिलांच्या किंवा कायद्याच्या दृष्टीने एक अर्थ आहे. हा. त्यांना म्हणायचं होतं बेनिफिशियरी, हा. पण त्यांनी विलमध्ये शब्द उच्चारला होता Nominee. नॉमिनी. सो त्यामुळे काय झालं, ज्या एफडीजना जे नॉमिनी होते त्यांना ते त्यांनाच मिळावं असा अर्थ त्याचा झाला. होऊन गेला. बरोबर, पण बरोबर. बोली भाषेत मी नॉमिनीच म्हणतो ना. हा, बरोबर. माझ्या दृष्टीने मला हा फरकच माहिती नाही की बरोबर. बेनिफिशियरी इज अ डिफरंट कॉन्सेप्ट, हम्म. नॉमिनी इज अ डिफरंट कॉन्सेप्ट. सो तो एक गोंधळ तिथे निर्माण झाला. बरोबर. कारण त्यांनी तेवढी तोशिश घेतली नाही की नॉमिनी कोण कोण केलेत मी हे बरोबर, बघावं. बरोबर. हे अझम्पशन होतं की मी मुलाच्या नावाने सगळे नॉमिनेशन्स केलेले आहेत. बरोबर, बरोबर. सो हे असे बारीक सारीक गोंधळ होऊ शकतात. हम्म. सो जो शब्द जिथे वापरला पाहिजे ना, आजकाल मी बघितलंय की युट्यूब म्हणा किंवा बाकी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरती अगदी ऑपरेशन कसं करायचं, हो, ते पण. म्हणजे गाडी रिपेअर करण्यापासून ते अगदी सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. पण आपण गाडी निर्माण रिपेअर करण्यापासून ते मनुष्य रिपेअर करण्यापर्यंत. करेक्ट. पण मग आपण ऑपरेशन असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो ना. आपण त्यावेळी असं म्हणतो का की नाही मी हे ऑनलाईन बघून करू शकतो, बरोबर. ती रिस्क घेतो का आपण? बरोबर. मग प्रॉपर्टी ही तर तुमची पिढ्यानपिढ्या पुढे जाणारी गोष्ट आहे. बरोबर, बरोबर. म्हणजे आम्ही तर वकिलांच्या भाषेत असं म्हणतो की ऑपरेशन करून चुकून एखादा व्यक्ती मयत झाला हम्म. तर ते त्या व्यक्तीचं नुकसान झालं. पण विचार करा की आज मी माझा काहीतरी ड्राफ्टच चुकवलं, विल सारखा म्हणा बरोबर. किंवा कुठल्या तरी प्रॉपर्टी रिलेटेड, तर फक्त माझं नुकसान नाही होते, माझ्या मुलांचंही नुकसान होते, पुढच्या बरोबर. अनेक पिढ्यांचं नुकसान होते. बरोबर, बरोबर. सो तो जो डॅमेज आहे ना तो कदाचित जास्त इरिपरेबल आहे. बरोबर. जे ऑपरेशन करताना चूक झाली तर तो व्यक्ती मरून जाईल, पण बरोबर. वकिलांना न दाखवता असं काहीतरी मी केलं तर मी मलाच फक्त उपभोगापासून नाही परावृत्त करते, पुढच्या अनेक पुढच्या अनेक पिढ्यांचा पिढ्यांसाठी. अधिकार मी काढून घेतोय. बरोबर. सो इतकं त्याचं महत्व अधिक आहे. त्यामुळं ऑनलाईन ड्राफ्ट वगैरे तुम्ही काही वापरावेत असं मला अजिबात वाटत नाही. हम्म, हम्म. ते जेणो काम तेणो ठाय ना, ज्या त्या व्यक्तीकडून ते काम करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. बरोबर. आता विलच्या बाबतीत हे धारिष्ट्य काय येतं लोकांचं हेही मी तुम्हाला सांगते. हा. कारण कायद्यानं असं म्हटलंय की विलचा असं काही स्पेसिफिक फॉर्मॅट नाहीये हा. की ते अमुक साच्यातच केलं पाहिजे. हम्म, हम्म. हं, बरं, गंमत पुढे विलची अशी आहे की विलला स्टॅम्प ड्युटी नाहीये कंपल्सरी, हा, हा. आणि विलचं रजिस्ट्रेशन पण कायद्याने मॅन्डेटरी केलेलं नाहीये. या बरं. 3 गोष्टींमुळे लोक ते फारच कॅज्युअली casually घेतात की घेतात. अरे मी लिहून घेऊ शकतो. बरोबर. आता दुसरी एक आम्हालाच एक असं सापडलं होतं की एक बाई आमच्याकडे आल्या होत्या, त्यांचे यजमान मयत झाले होते, तर तुम्ही जे मागाशी म्हटलं की मी हाताने लिहून ठेवलं, बरोबर. असे त्यांनी माझ्याकडे 5 ड्राफ्ट आणले. हा. आता एखाद्यावर तारीख आहे, दुसऱ्यावर तारीख नाही. आता ह्या 5 मधलं हा. सगळ्यात कुठलं शेवटचं latest विल कुठलं, हा प्रश्न आला. बरोबर. बरं, त्याची सँक्टिटी काय आहे? मी असंच कॅज्युअली लिहून ठेवलं होतं हम्म. का मला टेस्टामेंट करायची होती का मी? त्यावेळेला मनात आलं म्हणून लिहिलं, हा. नंतर चेंज पण झालं असेल. सो ह्यामुळे काय होतं की मी कागदावरच लिहून ठेवलं, मी कुठेतरी काहीतरी असं करून ठेवली अरेंजमेंट, ह्या सगळ्याला काहीही अर्थ नाहीये. हम्म. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी महत्व आहे कायद्याच्या दृष्टीने. आणि आज मला वाटतं की अगदी
म्हणजे आपण मध्यमवर्गीय किंवा अगदी त्याच्याही खाली म्हटलं तरी प्रत्येकाची जी काही प्रॉपर्टी असते तर म्हणजे शहरी भागात आपण बघितलं एखादा फ्लॅट जरी बघितला तरी किमान 30 लाखाच्या पुढची प्रॉपर्टी बरोबर. तरी असते. बरोबर. बाकी तुमचे दागदागिने FD वगैरे सगळं बघितलं तर टेक्निकली 60 ते 70 लाख जरी आपण मिनिमम पकडलं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं तुम्ही व्यवस्थापन करताय आणि तुम्हाला तो अवेअरनेस नाहीये की मी आज चांगल्या आणि योग्य व्यक्तीकडे जाऊन ते करून घेऊ, तर तुम्ही मनाचंच काहीतरी लिहिताय, त्याचा कायदा तुम्हाला काही माहिती नाही का, तर माझे 20,000 किंवा 25,000 वाया जाऊ नयेत म्हणून तुम्ही रिस्क कितीची घेताय, बरोबर. तर ती कोट्यावधी रुपयांची पण असते ऍट टाइम्स. आणि कसं आहे की आता याच्यात सगळंच अलबेल असेल असं नाहीये. बरोबर आहे. कारण ठीक आहे, सगळ्यांची जर व्यवस्था म्हणजे व्यवस्थित सगळ्यांची रांग लागली असेल तरी पैसा म्हणल्यानंतर डोळे फिरतातच लोकांचे. नक्कीच. त्यामुळं जरी बाबा तुम्ही लिहिलेलं आहे आणि ठीक आहे हे अंडरस्टँड करून ठेवतील, कारण हे विल आहे त्यामुळे जनरली आपल्या जसं आपण म्हटलं की हे लपून ठेवण्याची गोष्ट आहे, म्हणजे असं जनरली करतात, हो. त्यामुळे ती शेअर केली जात हो, नाही. असंही झालेलं हा, आहे की किस्से. त्यामुळं कसं आहे की आम्ही की- कोर्टाकडे जाऊन सर्टिफिकेट घेतलं आणि नंतर काहीतरी कपाटात सामान शोधताना आम्हाला वडिलांची विल सापडली. आता काय करायचं? कारण तिथे आम्ही कोर्टात ऑलरेडी एक ऍफिडेव्हिट दिलेलं असतं की आमच्या वडिलांची काही विल नाहीये असं आम्ही बरोबर. शपथेवर सांगितलेलं आहे आणि आता आम्हाला विल सापडली. सापडली. ह्याच्यामध्ये काय होतं की आपण काहीतरी चुकीचं रिप्रेझेंटेशन करतो का कोर्टात, बरोबर. असंही होऊन जातं. सो नाही, आणि कसं आहे की जसं आपण लिहिलेलं असेल एखाद्यानं जस्ट वडिलांची विल त्यांनी लिहून ठेवली असेल कपाटामध्ये, तरी सुद्धा त्याला मांडणारी तेवढे मॅच्युअर सगळी लोक असतील तर ठीक आहे की वडिलांनी लिहिलेलं आहे आणि त्याला आपल्याला ओके, एखाद्याला शेअर कमी दिलाय एखाद्याला जास्त दिलाय हे अंडरस्टँड करून जर मोठ्या व्यक्तीनं किंवा डिसिजन घेऊन ते वाटप केलं तर गोष्ट वेगळी आहे. नाही, ह्याच्यात पण दामटणाऱ्या पण कायद्याने, गोष्टी आहेत ना. आहे एक सुविधा. जर तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित म्हणजे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात समसमान द्यायचं नाहीये, कुणाला तरी जास्त द्यायचंय कुणाला तरी कमी द्यायचंय, तर त्या केसमध्ये कायद्याने एक अशी सुविधा केली आहे की तुम्ही विलमध्ये एक्झिक्युटर म्हणजे ज्याला मराठीत प्रशासक असं म्हणतात तो आपण नियुक्त करू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल मला आज 5 मुलं आहेत हम्म. आणि मला असं वाटतं की A ला जास्त द्यावी, B ला थोडी कमी द्यावी, C हा ऑलरेडी चांगला स्वतःच्या पायावर उभा आहे तर त्याला काही अगदीच तुटपुंज मी दिलंय बरोबर. आणि मला असं वाटतं की उद्या जाऊन ह्यांच्यात नक्कीच वादावादी होईल की मला कमी दिलं ह्याला जास्त दिलं, तर मी तुम्हाला अपॉइंट करू शकते त्याचा प्रशासक म्हणून. सो म्हणजे तो प्रशासक वकीलच असतो? नाही, नॉट नेसेसरी. तो वकीलच असला पाहिजे असं काही नाही, त्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे असंही काही नाही. त्या प्रशासकाला उद्या काही ते अंमलबजावणी करताना समस्या आली तर तो प्रशासक घेऊ शकतो मदत की मला हे कळत नाहीये. कारण तो जो प्रशासक आहे त्याला खालची जी पोरं आहेत ते मानायला पाहिजे, ते जुमानायला कायद्याने पाहिजे. मानावंच हा. लागतं ते, म्हणजे ते मॅन्डेटरीच आहे आणि ते पण एक्झिक्युटिव्ह कुठेतरी हे डॉक्युमेंटेड पाहिजे. ते विलमध्येच लिहिलेलं असतं. ते हा, विलमध्येच ओके. नमूद केलेलं असतं की ह्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी मी अमुक व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमत आहे, ओ. एक्झिक्युटर म्हणून नेमत आहे. आता या मोठ्या मोठ्या फॅमिलीज ज्या असतात, इंडस्ट्रीयल फॅमिलीज असतात, त्यांची मोठा पसारा हो, असतो, बरोबर. त्यांना एक्झिक्युटर अपॉइंट करावाच लागतो कारण ते त्यांच्या प्रॉपर्टीजच एवढ्या असतात की मग बरोबर. कुठला भाग कुणाला जाणार आहे आणि काय पद्धतीनं त्याचं अंमलबजावणी होणार आहे यासाठी एक थर्ड पर्सन अपॉइंट करावाच लागतो. म्हणजे फॉरगेट अबाउट डिस्प्युट्स बिटवीन एअर्स, पण ते करावंच लागतं कारण त्याला एक कोणतरी थर्ड पर्सन प्रॉपर व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करून देईल, ही त्या परिस्थितीची गरज होऊन जाते असं आहे. मग आता तुम्ही म्हटलं की त्या याच्यात विल मध्ये मेन्शन करायला लागतं की ह्याला आपण एक्झिक्युटर म्हणून अपॉइंट करतो. मग असा काही फॉर्मॅट आहे का की ऍक्च्युली म्हणजे ठीक आहे म्हणजे ऑनलाईन मिळू शकतो, पण असं काही आहे का म्हणजे थोडक्यात मी काय होशो हवाज मी हे लिहितोय वगैरे अशा सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे का नुसतं चिटोऱ्यावरती काहीतरी लिहिणं गरजेचं नाही नाही, आता कसं आहे की जसं मी मगाशी म्हणाले की विलला स्टॅम्प ड्युटी कंपल्सरी नाही आणि रजिस्ट्रेशनही कंपल्सरी नाही, पण याचा अर्थ ते अगदीच कसंही बनवलं तर चालतं का, तर तसं नाहीये. विल मध्ये एक्झॅक्टली काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे त्याचा पण मसुदा आहे. हा, म्हणजे वकिलांनी त्याच्यातनं अभ्यास करून काढलेली काही ठराविक तत्व आहेत की जेणेकरून उद्या जर ही विल कोर्टात चॅलेंज झाली तर ती स्टँड व्हायला पाहिजे. बरोबर. ओके, सो त्या अनुषंगाने आपण बघायला गेलो तर त्या एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आम्ही ती विल तयार करून घेतो की ज्याच्यातून हे उद्या दिसत नाही की
त्याच्यात कुठेही लूपहोल्स ठेवत नाही आम्ही बरोबर. बनवताना. बरोबर. आणि हे जे तुम्ही म्हणालात त्याच्यासाठी आपण मेडिकल सर्टिफिकेट कंपल्सरी अटॅच करायला सांगतो. म्हणजे वकील डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट की जेणेकरून ती व्यक्ती पूर्ण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होती ज्या दिवशी तिनं विल बनवली. म्हणजे ज्या दिवशी विल बनवली त्या दिवशीचं मेडिकल सर्टिफिकेट त्यांनी त्याला अटॅच करणं अपेक्षित आहे. येस, त्या दिवशीचं किंवा जवळपासचं, आदल्या दिवशीचं वगैरे असं. तर त्या मेडिकल सर्टिफिकेटमध्ये एक्झॅक्ट कंटेंट काय आला पाहिजे ह्याविषयी सुद्धा वकील मार्गदर्शन करतात. आणि हे का महत्वाचं आहे मी सांगते तुम्हाला. आता बऱ्याच लोकांना पॅरालिसिस झालेला असतो किंवा आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस झालाय याचा अर्थ तो विल नाही करू शकत का? तो डेफिनेटली करू शकतो. जरी तो शारीरिक दृष्ट्या थोडासा अपंग झाला असेल त्या आजारामुळे तरी सुद्धा त्याला हे लक्षात येते जोपर्यंत की मी काय करतोय बरोबर आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत तर तो नक्कीच करू शकतो. किंवा इन्सॅनिटी म्हणजे वेडेपणा जे म्हणतात ना त्याच्यात पण असे काही प्रकार असतात की त्या व्यक्ती काही वेळा सेन असतात बरोबर आणि काही वेळा त्यांना तसे ते अटॅक येत असतात. तर ते डॉक्टरांना एक्झॅक्टली आपण वकील गायडन्स करू शकतो की ह्याच्यात काय शब्द लिहिले पाहिजेत की जेणेकरून उद्या असं नको व्हायला की ह्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या दुर्बळ होता आणि चुकीच्या पद्धतीनं विल करून घेतली. बरोबर. सो तिथे सुद्धा तुम्हाला वकिलांचं मार्गदर्शन लागतं की त्या मेडिकल सर्टिफिकेटमध्ये नेमके काय शब्द वापरले पाहिजेत. आणि 2 साक्षीदार विलला तर कंपल्सरी लागतातच. मग साक्षीदार जे आहेत तो बेनिफिशियरी असू नये. येस, हा अगदीच महत्वाचा नियम आहे की ज्याला प्रॉपर्टी मिळतीये तोच जर साक्षीदार झाला तर ते थोडंसं कोर्ट पण म्हणजे म्हणू शकतं. पण हे आता हे बारीक बारीक मुद्दे आहेत ना, हे तुम्हाला कधी लक्षात येतील ज्यावेळी वकील असेल हे करायला. नाही तर मग मी माझ्या मुलालाच घेऊन येतो साक्षीदार, तोच करेल. चल रे आपल्याला करायचं. आणि दुसरा मुलगा काय ठीक आहे तो कन्सिडर केलं की बाबा ठीक आहे त्याला माहिती आहे सगळं, तो त्याला काय असं तो नाही म्हणणार नाही की हा साक्षीदार, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतात. नाही असं काही, पण कसं होतं ते इंटरेस्टेड विटनेस म्हणून कन्सिडर होतात की म्हणजे जर तुम्ही ज्याला मिळणार आहे त्यालाच जर तुम्ही केलं तर मग ते थोडंसं तिथे शंका निर्माण होऊ शकते. आपल्याला शक्यतो डॉक्युमेंट कसं बनवायचं आहे की 24 कॅरेट गोल्ड म्हणजे त्याच्यावर उद्या कोणी बोटच नाही उठवलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट राहिला, काही कमतरता राहिली. किंवा तुम्ही जसं म्हणाला तसं येऊ शकतं की एका मुलाची सही आहे दुसरा मुलगा नाहीये, मे बी त्या दुसऱ्या मुलाच्या मनात असं येऊ शकतं की ह्यानं आपल्याच मनाने वडिलांकडनं करून घेतलं का असंही, किंवा इन्फ्लुएन्स करून घेतलं का, हजारो प्रकारचे. असा जेव्हा प्रकार येतो आणि हे चुकीनं झालेलं आहे समजा की त्याला माहित नव्हतं आणि मुलाला घेऊन गेला किंवा हे असं सगळं गोडी गुलाबीत होईल यामुळं त्यानं घेऊन गेलं, वडिलांनी घेऊन गेला पोराला आणि थोरला मुलगा नाहीये त्यावेळी आणि ती विल केली, सगळं झालं आणि वडील हयात नाही येत आता. तर त्यावेळा थोरला मुलानं जर स्टे आणला त्या या गोष्टीला किंवा नाही हे तो एक आपण धागा ओपन ठेवतोय त्याच्यावरती प्रश्नचिन्ह म्हणजे मग त्याचे अधिकार जाऊ शकतात. म्हणजे त्याला जे मिळणार आहे ते उद्या कोर्टात आव्हानित झालं तर तुम्हाला ते सगळं साबित करण्याची जबाबदारी आली. म्हणजे जे काम अगदी सोपं होतं ते आपण काही गोष्टींमुळे फार किचकट करून ठेवलं. आता हा पण प्रश्न आहे की म्हणजे कायम मला लोक विचारतात की विल रजिस्टर करणं कंपल्सरी नाहीये तर मग आम्ही का रजिस्टर करून ठेवायची. मी जनरली ऍज अन ऍडव्होकेट ही माझी प्रॅक्टिस आहे की मी सांगते लोकांना की तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा. का तर त्या डॉक्युमेंटची एक सँक्टिटी वाढते की म्हणजे एका पानावरती लिहून ठेवलेलं मेडिकल सर्टिफिकेट लावलेलं 2 विटनेसची सही असेल ते वाईट आहे का? निश्चितच नाही. लॉ डज नॉट मेक एनी डिफरन्स बिटवीन रजिस्टर्ड विल अँड अनरजिस्टर्ड विल. पण तरी सुद्धा रजिस्टर्ड विलचा फायदा काय होतो. आता परवाच माझ्याकडे एक केस आली ज्याच्यामध्ये विल होतं ते त्या प्रशासकांच्याकडे ठेवलं होतं घरी आणि त्याही सिनियर सिटीजन झाल्या होत्या, त्यांच्याकडून ते ओरिजिनल विल हरवलं. आता प्रॉब्लेम असा आहे ती फोटोकॉपी आहे, फोटोकॉपी आहे रजिस्टर्ड नसलेली फोटोकॉपी. आता बँकेत घेऊन गेल्यानंतर बँकवाले म्हणतात तुम्ही ओरिजिनल आणा. ओरिजिनल तर आज माझ्याकडून हरवलं. म्हणजे आता काय त्या एक्झिक्युटरना तो इतका एक हे आहे की अरे माझ्याकडून हे हरवलं त्याचा त्यांना एक गिल्ट आहे, पण त्याचा काय उपयोग आहे सांगू ना. आणि ते आता इतकी ट्रिकी सिच्युएशन निर्माण झाली आहे कारण ऑलरेडी त्या वारसांमध्ये भांडणं आहेत आणि
हेच जर रजिस्टर्ड विल असेल तर आपण रजिस्ट्रेशन ऑफिसमधनं जाऊ सर्टिफाईड शकतो. कॉपी काढू शकतो हा, त्याची, बरोबर बरोबर जी ऍज गुड ॲज ओरिजिनल समजली जाते. राईट. सो रजिस्ट्रेशन केल्यानंतर विटनेस आणि डॉक्टर सोडून अजून एक थर्ड सर्टिफाईंग एजन्सी इन्व्हॉल्व्ह होते. आणि तो त्याच्याकडे त्याचा कायम फायदा होतो. आपल्याला रेफरन्स म्हणून ती कॉपी Definitely. कधीही मिळू शकते. म्हणजे गहाळ झाली, हे झालं, या गोष्टी नाही, कुणाकडे तरी एक आहे बाबा. त्यामुळे जरी नक्कीच, आपल्याकडे नक्कीच. फोटोकॉपी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच, म्हणजे आपण सर्टिफाईड दाखवली की उद्या कोर्ट किंवा बँका किंवा इतर कुठली ऑर्गनायझेशन आपल्याला असं म्हणू शकत नाही की ही खरी आहे कशावरनं. बरोबर. रजिस्ट्रेशन ऑफिसमधनं सर्टिफाईड काढून आणलेली आहे, त्यामुळे बरोबर. त्याची सँक्टिटी चांगली वाढते. मग असं बरोबर. होतं. मग त्याचा असा किती खर्च असतो? अगदी किरकोळ खर्च आहे. जसं मी म्हटलं की स्टॅम्प ड्युटी काहीच नाही काहीच नाही, आणि हा. रजिस्ट्रेशन चार्जेस अगदीच किरकोळ असतात. बरोबर. त्यामुळे त्याचा खर्च काहीच नाही. आणि मी मागाशी तुम्हाला तेच म्हटलं की बिलकडे बघताना हा, लोक त्याच्या- खर्च म्हणून बघतात. बरोबर. ऍक्च्युली इट इज नॉट अ खर्च, इट्स अन काइंड ऑफ अन इन्व्हेस्टमेंट असं म्हणेल राईट मी. राईट राईट. आता बऱ्याचशा बिल्डिंग मध्ये आपण अग्निशामनचे जे इक्विपमेंट सेफ्टीसाठी बसवतो, ती आपली ही इच्छा असते का की कधी तिथे हे लागावे, बरोबर. पण ते आपण लावतो का लावतो की उद्या आग लागली तर आपल्याला ते हाताशी असावं बरोबर म्हणून. बरोबर तसंच आहे की बाबा माझ्या प्रॉपर्टीमध्ये उद्या उठून सगळे गोंधळ निर्माण होण्यापेक्षा बरोबर. मी आज त्याचा काहीतरी खर्च करून त्याची प्रॉपर विल करतो. हम्म. हा म्हणजे शहाणपणाचा मार्ग आहे शहाणपणाचा असं मार्ग मला आहे. वाटतं. बरोबर. मग आता याच्यामध्ये असा म्हणजे जसा मी म्हणलं काही फॉर्मॅट वगैरे आहे का? म्हणजे परत जस्ट हे विचारतोय की हो, फॉर्मॅट वेगळा. असा कायद्याने काही प्रिस्क्राईब केलेला नाहीये. हम्म. पण आपण ज्यावेळी विल ड्राफ्ट करतो त्यावेळी आपण असे काही मुद्दे त्याच्यात घेतो की जेणेकरून विल करणाऱ्या व्यक्तीची त्या दिवशी शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती हे दाखवण्यासाठी आपण एक थोडीशी त्यांची इन्फॉर्मेशन आपण त्या विलमध्ये लिहितो. हा आणि मग ते एक सिस्टमॅटिकली लिहिलं जातं जेव्हा ते वकिलांकडून किंवा एक्सपर्ट व्यक्तीकडून लिहिलं जातं की माझ्या मुवेबल प्रॉपर्टीज काय आहेत, माझ्या इमुवेबल प्रॉपर्टीज काय आहेत. मग इंडेक्स 2 मध्ये त्या प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन कसं आहे, शक्यतो आपण तेच घेतो जेणेकरून ते जितकं जास्त परफेक्शननं आपल्याला मांडता येईल. हम्म, हम्म. आता विल केल्याचा आणखी एक फायदा काय आहे, समजा मला असं वाटतं की माझ्या 3 मुलांमधला एक मुलगा नालायक आहे, हम्म. त्याने मला खूप त्रास दिलेला दिलाय, आहे, हा. मला त्याला काहीच द्यायचं नाही, बरोबर. तेही तुम्ही विल मध्ये इन्क्लूड करू शकता. हा. आणि तुम्ही त्याला- त्याचं रिझनिंग पण लिहू शकता हा, की ओके. मला या व्यक्तीला का द्यायचं नाहीये. हा म्हणजे तिथं व्हॅलिड झालं थोडक्यात. Correct. किंवा म्हणजे थोडक्यात त्याला काही से नाहीये जर त्यांनी Correct. लिहिलं असेल, मेन्शन केलं असेल तर. करेक्ट. मध्ये आम्ही अशाच एक मोठ्या उद्योजिका होत्या, त्या बाईंचं विल बनवलं. मला त्यांनी खूप छान सांगितलं. त्यांना 3 मुलं होती आणि त्याच्यात पॉसिबिलिटी होतीच की म्हणजे त्यांनी त्यांच्या विचाराने लिहून दिलं होतं की बरोबर. कोणाला काय मिळावं. तर त्या म्हणाल्या की उद्या जाऊन हे भांडणार ह्याची मला पूर्णच खात्री आहे, हा. तर आपण काय करू शकतो. तर आम्ही त्यात इंटेलिजंटली एक वाक्य काय ऍड केलं की उद्या जो कोणी ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेईल त्याला काहीच त्यातलं मिळू नये. दॅट अरे. वॉज लाईक की बाबा उद्या जाऊन कोण चॅलेंज करायचं असेल तर बरोबर. तो 100 वेळा विचार करेल की म्हणजे आता चॅलेंज करून मला कदाचित 2 ते 3 मिळतील, पण जर बरोबर. असं लिहिल्यामुळे कदाचित काहीच मिळणार नाही. बरोबर मग बरोबर. अशा बारीक बारीक गोष्टी असतात ना, हे जे आमच्या न्यूक्स आहेत त्या हा ते actually. वकिलांना माहिती माहिती असतं की असतं. ते बरोबर ते कसं इन्क्लूड केलं पाहिजे, काय बरोबर, लिहिलं पाहिजे. बरोबर. सो तो फरक पडतो. आणि विल हे गोपनीयच ठेवतात ना जनरली, कारण ते अदरवाईज विल हे तयार केलं. गोपनीय ठेवायचं याचा अर्थ तुम्ही मुलांनाही सांगायचं नाही असं नाहीये खरं तर. हा. हा, आता तुमची मुलं किती आर्ग्युमेंटेटिव्ह आहेत, म्हणजे थोडंसं हा ना पर्सनल कॉल आहे तुमचा. हम्म. आणि एक्झिक्युटर वगैरे असेल तर तुम्ही एक्झिक्युटरला सांगून ठेवू शकता की मी असं विल केलेलं आहे, तुला एक्झिक्युटर म्हणून मी अपॉइंट केलेलं आहे, हा. हे तुम्ही विल आधी त्या माणसाला त्याला सांगणं सांगा. गरजेचं आहे. नाहीतर म्हणजे Correct. त्याची तयारी आहे का. हो, बरोबर. कारण अशाही आमच्याकडे केसेस आल्यात की तो एक्झिक्युटर म्हणतो मलाच आता माझं वय माहित इतकं नाही. झालंय की मला हो. असल्या कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट नाहीये. हम्म. मग ते परत त्याला वे आउट काढण्यासाठी वकिलांना परत एक त्याच्यावर वर्कआउट करावं हो, लागतं. बरोबर, बरोबर. असंही किंवा असंही आम्ही बघितलंय. हाही एक मुद्दा मगाशी मला सांगायचा राहून गेला आपण, की साक्षीदार असतील किंवा एक्झिक्युटर असेल त्यांचं वय पण बघितलं पाहिजे आपण. हो, ओके. बरोबर. सो मीच जर आज 60 वर्षाची असेल आणि मी 65 वर्षाच्या माणसाला जर साक्षीदार केलं किंवा एक्झिक्युटर केलं, सो माझी लाईफ एक्सपेक्टन्सी संपेपर्यंत तो व्यक्ती असला पाहिजे ना. बरोबर. सो साक्षीदारांचं वय काय असावं, म्हणजे तसं बघायला गेलं तर किती क्षुल्लक गोष्ट आहे हो, सांगा. हो. पण ते एक 30-40 तरी असावेत, जेणेकरून एक 10 वर्षांनी 20 वर्षांनी जेव्हा हे अंमलबजावणीसाठी येईल तर त्या व्यक्ती
जिवंत असण्याची एक्सपेक्टेशन्स पाहिजेत ना आपल्याला. मग आता एक त्याच्यावर मला क्वेश्चन येतोय की आत्ताच्या जर बघतोय आपण ऍक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे किंवा हो. हे, आणि आपण एक्झिक्युटरला तुम्ही म्हटलं की 30-40 वर्षाच्या माणसाला जर आपण एक्झिक्युटर म्हणून आपण नेमलं, त्याला सांगितलं, तो पण ऍग्री झाला, तिथं लिहिलं त्याचं नाव आहे आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि असं तो होऊ नसेल. शकतं, असं होऊच शकतं, पण म्हणजे त्यातल्या त्यात एक जनरल ढोबळ नाही, मग गोष्टी त्यावेळी कशा आहेत त्याचं ते त्याला पण आहे, व्हॅलिडिटी त्याला ते व्हॅलिडच आहे, ते इनव्हॅलिड होत नाही. त्याच्यामध्ये जे वारसदार होत म्हणजे त्याला बेनिफिशियरी आपण म्हणतो, ते डिरेक्टली कोर्टाला अप्रोच करून म्हणू शकतात की एक्झिक्युटरची डेथ झालेली आहे, तर आम्हाला डायरेक्ट ते सर्टिफिकेट आम्हीच अप्लाय करतोय इन दॅट कंटिन्जन्सी. इथं रजिस्ट्रेशन केलेलं खूप बरं आहे बघा. हो. नाही तर त्या एक्झिक्युटरकडे असणार. हो, copy अर्थातच आणि रजिस्ट्रेशनचा डेफिनेटली उपयोग आहे 100%. एक्झिक्युटर अपॉइंट करताना तुम्ही काय क्रायटेरियाज बघितले पाहिजेत की ती व्यक्ती तेवढी सेन्सिबल असली पाहिजे, बरोबर. तिला तुमच्या घरातले डायनॅमिक्स माहिती पाहिजे बरोबर. की काय आहेत, त्याला त्या माणसाचं इंटेन्शन कळलं पाहिजे की त्याला काय कुणाला द्यायचंय, काय पद्धतीनं द्यायचंय. सो हा डायलॉग होणं एक्झिक्युटर बरोबर तो खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणजे जस्ट बिकॉज तो तुमचा मित्र आहे, मैत्रीण आहे असं नाहीये, त्याच्याकडे ते शेवटी पैसा कॅलिबर आहे, असलं पाहिजे. पैसा कुठेही डोळे फिरू शकतो ऍक्च्युली. डेफिनेटली. मग असं होऊ शकत नाही ना की एक्झिक्युटर ला बेनिफिट ऑफ डाऊट, म्हणजे त्याला त्याचा फायदा नाहीये तिथं, पण त्याच्याकडे सगळं बिल ची हे आहे. बऱ्याच केसेसमध्ये एक्झिक्युटर त्यांचं म्हणजे हे सगळं काम करताना त्यांना जे काही हे लागतात त्याचे म्हणजे असंही प्रोव्हिजन बिलमध्ये करतात की त्यांना अमाऊंट देण्यात यावी, कारण त्यांचा वेळ आणि त्यांचे म्हणजे काय म्हणतात त्यांना ह्या सगळ्या Responsibility आहे ती गोष्टी. actually. हो, सो अशी प्रोव्हिजन बिलमध्येही केलेली असते, किंवा कधी कधी कॉर्डियल रिलेशन इतके असतात की त्यांना ते म्हणजे काय म्हणतात ते त्या भावनेनं करतात की मला बरोबर. माझ्या मित्रानं हे जबाबदारी दिली आणि मला कुठल्याही आर्थिक परतावा नकोय पण मला बरोबर. करायची. हं. किंवा काही केसेसमध्ये बेनिफिशियरीज असतात, ते स्वतःच त्यांना लक्षात येतं की ह्या माणसाचा इतका वेळ जातोय तर आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे वगैरे. सो म्हणजे प्रत्येक परिस्थितीप्रमाणे त्याचं हे पण बदलत जातं. ही केस आपली गुडीगुडीत आहे. हो. पण ह्या म्हणजे अशा कुठल्या आल्यात का केसेस की बाबा खूपच म्हणजे आले दोन- केसेस. आमच्याकडे मध्ये एक केस अशी आली होती की एक बाई होत्या, आपल्या कोथरूडमध्येच राहणाऱ्या होत्या, आणि त्यांनी विल केलं होतं आणि विल करून त्यांची मुलं फॉरेनमध्ये राहत होती. तर ती अनरजिस्टर्ड विल होती आणि मुलांना दिलेली होती, आणि ह्या बाईंबरोबर इथे त्यांची केअरटेकर करायला 2 मावश्या अशा ठेवल्या होत्या. तर नंतर एक विल असं सापडलं की त्या मावशांच्या फेवरमध्ये सगळी प्रॉपर्टी केल्याचं विल सापडलं. आणि मग तो प्रश्न निर्माण झाला की आजींचं त्या वय इतकं जास्त होतं की त्यांना इन्फ्लुएन्स करून ह्या मावशांनी विल तयार होऊ करून शकतं. घेतलं, आणि मुलं तर फॉरेनमध्येच होती, सो ती टेलिफोनिकली कॉन्टॅक्टमध्ये होती, पण हे त्यांचं पण म्हणणं बेनिफिट ऑफ होतं डाऊट आहे की बाबा या मुलांनी काहीच बघितलं नाही आणि हा म्हणजे आता त्या केसमध्ये तर तो सगळ्या कोर्टात गेला डिस्प्यूट, आणि अजूनही ते प्रकरण म्हणजे प्रलंबित आहे. आता डिपेंड्स की आता त्याच्यातली शेवटची विल कुठली विल कोर्टाला योग्य वाटेल. म्हणजे असे किस्से होतात, भरपूर बरोबर. होतात किस्से असे. म्हणजे शॉर्टच लागतो ह्याच्यात. हो, वकिलाचं अगदीच, म्हण की अरे ह्याच्यात अगदीच. प्रूव्ह कसं करायचं. अगदीच. सो त्याच्यात मग वकिलांचा कस लागतो थोडासा. बरोबर. पण ह्या केसेस खूप इंटरेस्टिंग असतात. म्हणजे बरोबर. आम्हाला केस चालवण्याच्या दृष्टिकोनातून ते एक छान मेंटल चॅलेंज असतं नाही, की खरंय. कसं आपल्या पक्षकाराची बाजू आपण मांडायची. आणि कारण असं दिसतं ना की बाबा हे दिसतंय मला की असं आहे, पण हे प्रूव्ह कसं करू. खरंय इथं खरंय. खूपच खरंय, खरं तर. अशा खूप ट्रिकी सिच्युएशन असतात. फक्त मला इथे एक भूमिका मांडण्याची आवश्यकता वाटते की न्यायालयाचा दृष्टिकोन काय असतो विलच्या बाबतीमध्ये. आता जनरली लोकांचं असं म्हणणं असतं की आज माझ्या 10 प्रॉपर्टीज आहेत, त्या मी मेन्शन करतोय, पण उद्या मला मेडिकल एक्सपेन्सेस लागतील, किंवा मला असं वाटलं मी एखादी प्रॉपर्टी डिस्पोज करतोय, सो बाय द टाइम माझी डेथ होईल तोपर्यंत हाच पोर्टफोलिओ माझा राहणार आहे कशावर. बरोबर. तर आपण हे सगळं लिहितोय, पण उद्या कदाचित माझी विल अंमलबजावणी करताना माझा कुठला तरी वेगळाच फ्लॅट येईल, हो मी बरोबर. कुठली तरी वेगळ्याच इन्व्हेस्टमेंट, मी सगळे जे विल मध्ये म्हटलेत ते मोडून मी सगळे दुसऱ्याच ह्याच्यात बरोबर घातले. असं होऊ तर शकतं. त्यामध्येही वकिलांना ते माहिती असतं बरोबर कसं कव्हर बरोबर, करून ठेवायची बरोबर. की कंटिंजन्सी. एक भाग झाला. दुसरा, न्यायालयांचा दृष्टिकोन असा असतो की विलमध्ये जितकं जास्त त्या विलला इफेक्ट देता येईल ना तितकं न्यायालय देतं. समजा विलमध्ये तुम्ही 5 गोष्टी लिहिल्यात, त्यातल्या 3 गोष्टी आता होऊच शकत नाहीत,
समजा असं म्हटलं की XYZ FD ही त्या व्यक्तीला द्यावी, पण ती FD ऑलरेडी मोडून ती वापरून गेलेली आहे. तर कोर्ट म्हणते ठीक आहे, ती बाजूला ठेवा, दुसरी बघा, ती ज्याला दिली सांगितली ती द्या. म्हणजे जस्ट बिकॉज 3-4 गोष्टींचा एन्फोर्सिएबिलिटी होत नाहीये म्हणून सगळीच बिल बेकार झाली असा विचार नाहीये. शेवटपर्यंत कोर्ट हा प्रयत्न करतं की मयत व्यक्तीचं इंटेन्शन काय होतं आणि त्या पद्धतीनं त्या इंटेन्शनला कसं जस्टिस देता येईल हा न्यायालयाचा कायम दृष्टिकोन असतो. मग आता असं असेल किंवा एखाद्यानं तुम्ही म्हणलं ना की एक जेन्युइन माणूस आहे की ज्याला तो दर 3-3 वर्षानं स्वतःची हो. व्हील चेंज करतो आणि त्याच्यात अपडेट करत असतो. चांगलं उद्देश चांगला आहे, पण आता या वर्षी मी व्हील केली आहे आणि पुढच्या वर्षी मला व्हील दुसरी परत 3 वर्षानं मला अपडेट करायची आहे आणि मी होईल काही प्रॉपर्टीज वगैरे मी घेतलेले आहेत आणि ते मी पुढच्या ह्याच्यात करणार आहे. त्यात माझा घटस्फोट झाला, पण ती प्रोसेस चालू आहे अजून. त्या ज्या बायकोला ज्या काही गोष्टी मला द्यायच्या आहेत हे मी लिहिलेलं आहे आणि मी दुसरं लग्न, कारण घटस्फोट झालेला आहे आणि मी दुसरं लग्न केलं त्या पिरियडमध्ये. तर आधीच्या बिलमध्ये ही बायको आहे माझी. जर तुम्ही ते चेंज न करता जर तुमचा मृत्यू झाला तर ती खरंच एक दुर्दैवी घटना असेल की त्यामध्ये बिलमध्ये जे सांगितलेलं आहे, जर त्या पहिल्या बायकोकडे त्या बिलची कॉपी असेल आणि जर तिने ती उद्या म्हणजे त्याच्या दृष्टीने जर हक्क मागितला तर तिला नक्कीच मिळू शकतं. अशा खूप केसेस येतील, असे खूप परमिटेशन्स कॉम्बिनेशन येतील. असं आहे. इंटरेस्टिंग आहे खरं. म्हणजे विल न करता अशा काही गोष्टी होऊ शकतात आणि कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतं खरंच. मग आता त्याच्यामध्ये असं आहे की एकच विल मध्ये सगळं मांडायचं का? हा एक छान हे आहे प्रश्न. लोक प्रत्येक प्रॉपर्टीचं प्रत्येक विल असं नाहीये, त्याचं एकच डॉक्युमेंट बनवायचं. हे मात्र मला अगदी आवर्जून सांगायचं इथं की प्रत्येक प्रॉपर्टीला वेगळं विल असं अजिबात करायचं नाही. त्यामुळे ना अजून कॉम्प्लिकेटेड गोष्टी होतात. बरोबर. की मग त्यातलं खरं विल कुठलं असंही होतं. तर आमच्याकडे एक केसमध्ये अशी आली होती की ते आई वडील इतके घाबरत होते मुलांना की मुलीला एक द्यायचा होता फ्लॅट, मुलाला एक द्यायचा होता. त्यांनी सरळ 2 फ्लॅटच्या 2 विल करून टाकले. सो म्हणजे मुलगीला दाखवायला हे बघ तुला हे दिलेलं आहे आणि मुलाला दाखवायला हे बघ तुला हे. पण म्हणजे दिस इज नॉट द वे अँड अप्रोच. यू शुड लुक ॲट ऑल दोज थिंग्स. म्हणजे नॉट रिकमेंडेड, असं नाही करणं योग्य. आई आणि वडिलांच्या दोघांच्या विल्स एकत्र असू शकतात का? आम्ही जनरली नाही रिकमेंड करत. आहे जॉईंट विलची प्रोव्हिजन आहे, पण त्याच्यामध्ये कसं होतं की कुणाची तरी एखाद्याची डेथ आधी होते जनरली. असं फार कमी केसमध्ये होतं की वेअर कपलची एकत्रच डेथ झालेली आहे. त्यावेळी मग जे रिमेनिंग कपल असतं त्याला ते कोर्टात जाऊन म्हणा किंवा बँकांमध्ये जाऊन ते एन्फोर्स करून घेण्याच्या दृष्टीने थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. कारण त्यातला अर्धाच भाग आपल्याला एन्फोर्स करून घ्यायचा आहे. असं ते थोडीशी ट्रिकी सिच्युएशन होते. सो आम्ही म्हणतो की सरळ सुटसुटीत तुम्ही स्वतःचं प्रत्येकाचं वेगवेगळं बनवा आणि किरकोळ खर्च असतात मी तुम्हाला सांगते, पण लोकांना ते खर्चच वाटतात असं आहे किंवा त्यातनं आउटपुट काय येतं त्याच्यापेक्षा खर्चाकडे जास्त लक्ष जातं. हा प्रॉब्लेम. आता ह्याच्यामध्ये वकिलांचा रोल किती महत्वाचा आहे? वकिलांचाच रोल महत्वाचा आहे. कारण काय आहे की तुमचे इंटेन्शन्स काय आहे, तुम्हाला कशा पद्धतीनं ती पुढे द्यायची आहे, काय काय पद्धतीनं ते लिहिलं गेलं पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम पण असली पाहिजे. तर ते थोडंसं ना ते बसवता येतं वकिलांना शब्दामध्ये. तर ते काय लिहिलं पाहिजे हे वकिलांना बरोबर माहिती असतं. सो तो भाग जो आहे ना तो ते कव्हर करून घेतात. ते उद्या बिल चॅलेंज झाली तरी सुद्धा आम्हाला हे दाखवता येतं की हे बघा हे गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्यावरून ही वॉज फिजिकली फिट अँड मेंटली वॉज ऑल्सो इन अ कॉन्शियस स्टेट टू अंडरस्टँड की तो त्याला कुणाला काय द्यायचंय किंवा कुणाला काय नाही द्यायचंय. सो त्याचा तो फरक पडतो. आणि मगाशी मी म्हटलं तसं की मेडिकल सर्टिफिकेट असेल त्याचे कंटेंट्स काय आहे ते सगळं ना व्यवस्थित लिहिलं जाणं, व्यवस्थित मांडलं जाणं खूप गरजेचं आहे. आता मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र याच्यात काय फरक आहे? आता मृत्यूपत्र हे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याची अंमलबजावणी होते. पण मला असं वाटतं की मला आज रोजीच माझा फ्लॅट माझ्या मुलीच्या नावावर करायचंय, तर मग मी ते बक्षीसपत्राने करू शकते की म्हणजे कुठलाही परतावा मुलीकडून न घेता मी आजच गिफ्ट डीड करून टाकते. त्यात फरक काय येतो, मृत्यूपत्रानंतर ती प्रॉपर्टी मुलांच्या नावे चढू शकते.
पण बक्षीसपत्राचं असं आहे की तुम्ही ज्या दिवशी बक्षीसपत्र रजिस्टर केलं त्या दिवशी ती ओनरशिप ही मुलीला ट्रान्सफर झाली. हम्म. हा फरक आहे. लोक कन्फ्यूज होतात असं आहे की म्हणजे तुम्हाला जर तुमच्या हयातीतच मुलांना गोष्टी देऊन टाकायच्या असतील तर तुम्ही गिफ्ट डीड करू शकता किंवा बक्षीसपत्र करू शकता. आणि तुमचं असं असेल की माझ्या मृत्यूनंतर अशा पद्धतीनं ते मिळावं तर तुम्ही मृत्यूपत्र करा मग असे. मग गिफ्ट डीड मध्ये स्टॅम्प ड्युटी वगैरे असते. हो. मग त्याच्यामध्ये आणि ह्याच्यातला फरक मला सांगणार की कसं? गिफ्ट डीड मध्ये कसं आहे माहितीये का की ट्रान्सफर ऑफ ओनरशिप आहे. विल हे अजूनही एक सक्सेशनचा फॉर्म आहे. त्याला आपण टेस्टामेंटरी सक्सेशन असं म्हणतो. सो त्याला जो लागणारा स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशनचं जो कंपल्शन आहे ते नाहीये ऍज फार एज विल इज कन्सर्न. गिफ्ट मध्ये कसं होतं की आज रोजी प्रॉपर्टी ट्रान्सफर होते. सो त्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट्स लागतात. हो. म्हणजे ते नटसम्राट मध्ये झालं होतं तसं की हे सगळे गिफ्ट डीड केलं आणि नंतर मग त्यांची मती फिरली आणि ह्यांनाच घरातून बाहेर काढलं. होऊ शकतं. झाले तसे किस्से झालेले आहेत. म्हणजे आपण जे पाहतो सिनेमामध्ये ते काही अगदीच चुकीचं नाहीये. हे प्रत्येकाने ना त्याचं प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी आहे, प्रत्येकांच्या मुलांचे स्वभाव वेगळे आहेत. हे सगळ्या गोष्टी बघून ज्याचा त्याचे त्याने निर्णय घ्यायचे की आज द्यायचंय का पुढे द्यायचंय. पण काहीतरी सुविधा तर तुम्हाला करावीच लागते, काहीतरी सोय करून ठेवावी लागते की ते आज द्यायचंय का अजून 10 वर्षांनी द्यायचंय, कधी द्यायचंय, कसं द्यायचंय. बरोबर. पण मग म्हणजे दोन्ही पॅरलल आहेत गोष्टी. म्हणजे हे चांगलं आणि हे वाईट असं काही नाहीये. हो. ज्याच्या त्याच्या फॅमिलीमध्ये कशी सिच्युएशन हो, आहे त्या तुमचे पद्धतीने रिलेशनशिपचे डायनॅमिक्स कसे आहेत विल मध्ये आणि या बक्षीसपत्रामध्ये तर रिलेशनशिप वरतीच आहे सगळ्या गोष्टी. हो. अगदीच अगदीच. अजून काय सांगाल? मला एक छोटीशी इंटरेस्टिंग केस सांगायला आवडेल. आता माझ्याकडे आहे ती केस. या ज्या मयत व्यक्ती होती, बाई ज्या होत्या, त्यांची 2 लग्न झाली होती. पहिला डिवोर्स झाला, दुसरं लग्न झालं आणि समहाऊ काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि शी कमिटेड सुसाईड. आणि आता मग विलच नव्हती. ओके. बरोबर. मग आम्हाला परत ते कोर्टात जाऊन त्यांची विल नाहीये तर त्या मयत बाईंच्या आई अजून जिवंत आहेत. सो आता कोर्टाचं असं म्हणणं आलं की नाही तुम्ही पहिला डिवोर्स झालाय त्या नवऱ्याचं पण तुम्ही ह्याच्यामध्ये आणा की त्याचा काही हक्क नाहीये ना वगैरे. आता खरं वास्तविक पाहता घटस्फोट झालाय म्हटल्यावरती पहिल्या नवऱ्याचा काहीच संबंध नाही. पण न्यायालयात कधी कुठली समस्या उपलब्ध होईल आणि तुम्हाला तिथून काय डायरेक्शन्स येतील आणि ते कम्प्लायन्स करावं लागेल. म्हणजे जी गोष्ट 2 महिन्यात होणार होती ती आमची आता इतकी पुढे पुढे वाढत चालली. कारण आता मग त्या व्यक्तीला शोधा, त्या व्यक्तीला हे सगळं कन्व्हिन्स करा की बाबा न्यायालयाची अशी म्हणजे न्यायालय म्हणते की मला बघायचंय कोण आहे ती व्यक्ती. सो आता ते खूपच लांब. मग त्याच्यानंतर त्यांचा लॉकर होता. मग लॉकरचं मग कोर्ट म्हणालं की नाही आपण कोर्ट कमिशनरच नेमूयात, काय काय आहे त्यांची प्रॉपर्टी. मग ते कोर्ट कमिशनरची एक प्रोसिजर झाली. ते तिकडे जाऊन बँकेतनं ते सगळं म्हणजे अभी लंबा चल गया ये असे की जे थोडक्यात होणार होतं. हेच आता ही फार युनिक सिच्युएशन होती. पण विल केलं असेल ना तर बऱ्याच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे असे फाटे फुटतात ना अदरवाईज ते फाटे फुटायचे चान्सेस कमी असतात. असं आहे. आता त्याच्यात परत जर पैसे आता LIC किंवा ह्याच्याकडून मिळाले तर ते पण परत कोर्टात येणार. म्हणजे कोर्ट त्याच्यावरती मग प्रत्येक कोर्टाच्या प्रश्नांना आपण उत्तर द्यायला बांधील होतो. असं प्रॉब्लेम. मग त्यानुसार मग ते डिसाईड करणार की कुठला पर्सेंटेज कुणाला किती द्यायचा आहे. म्हणजे ते खूपच किचकटच होऊन जातं सगळं असं. सो विल करणं हे मला असं वाटतं की ती गरज आहे काळाची. असं नाहीये की ते म्हणजे मी करू शकतो, बघूयात, करूयात असं नाहीये. ते तितक्या रिस्पॉन्सिबिलिटीनं तुम्ही केलंच पाहिजे असं आग्रह आहे माझा. की कारण मग इतकी वर्ष तुम्ही कमवलं जे ते तुम्हाला त्याची व्यवस्था लावून ठेवायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमीपणा का वाटतो. वाय डू यू कन्सिडर इट ॲज अ डिसएडव्हान्टेज और वाय डू यू टेक इट ॲज सम निगेटिव्ह फिलिंग की बाबा मी विल करतोय. मला तर वाटतं विल करणं ही अभिमानाची गोष्ट आहे खरं तर. किंवा मी आयुष्यात काय केलं आतापर्यंत त्याचा एक थोडासा मागोवा घेताय तुम्ही. सो
एक अंतर्मुख होण्यासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट असं मला बरोबर. वाटतं, की काय झालं काय नाही झालं, कदाचित त्यातनं हेही लक्षात येतं की आता काय करायला मी आवश्यक आहे, बरोबर. हाही इन्साइट मिळू शकतो. मग आता असं आहे का की आधी प्रोसेस किचकट होती, आता सोपी झाली वगैरे, असं पण काय असं आहे? काय नाहीये. तेव्हा असं काही पण नाहीये. तशीच होती, आता पण हो, हो, काय त्यात चेंजेस हो, करायची हो. गरज आली नाही तशी. येस. एक फॉर्मॅट आहे, फक्त वकिलांनी एक व्यवस्थित फॉर्मॅट ऍज सच काहीच नाहीये, हा. पण तुम्ही ते वकिलांकडून करून घेतलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं बनू शकतं. ते उद्या कोर्टात आव्हानित जरी झालं तरी हा. सुद्धा ते टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे जर ते एक्सपर्ट व्यक्तीनं बनवलं असेल तर. बरोबर. मग त्याच्यात काय टाइम लिमिट वगैरे आहे? असं काहीतरी डिस्प्यूट तयार झाला तर ऍटलीस्ट बाबा 1 वर्षामध्ये निकाल लागतो नाही किंवा नाही, हे कोर्ट असं? केसेसचा निकाल कधी लागतो हे स्वतः जज पण नाही सांगू शकणार बरोबर. तुम्हाला. आणि कसं आहे माहितीये का, की मी खालच्या कोर्टात निकाल घेतला, परत ज्या व्यक्तीला पटला नाही तो अपील मध्ये जाणार, म्हणजे बरोबर. ते तर ते सुप्रीम कोर्टापर्यंत आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर. बरोबर, खरंय. सो देर इज नो, म्हणजे कोणीच नाही सांगू शकत की ते कितना लंबा जाएगा, हे कोणीच नाही Right. सांगू शकत. असं आहे. तर असंच आहे की बाबा खरंच खूप भारी माहिती मिळाली की ऍटलिस्ट व्ह्युअर्सना कळालं तरी याच्यातून की विल नसेल तर काय होईल, आणि विल असेल आणि ते रजिस्टर्ड असेल तर किती फायदा होऊ शकतो, आणि त्याचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, आणि म्हणजे एक्झिक्युटर ह्याचे काही थोडेफार ठोकताळे आपण सांगितले की काय असणं गरजेचं आहे, अपेक्षित Correct. आहे. साक्षीदार म्हणून कुणालाही आपण स्वतःच्या म्हणजे जो बेनिफिशरी आहे त्यालाच घेऊन जाणं हे त्या बेनिफिशरीला तोट्यात टाकणारं असू शकतं. करेक्ट. तर अशाच गोष्टींवरती आपण खूप छान असं मनमोकळ्या गप्पा मारल्या. लोकांना ह्याच्यातून इन्साइट्स बरेच कळाले, कारण हे जनरली ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि आता प्रत्येकानं करणं, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांनी करणं खूप गरजेची आहे. सुटसुटीत आहे, एवढी कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर नाही आहे, पण केलेलं हे चांगलंच. म्हणजे मृत्यूपत्र केलं म्हणजे मृत्यू कवटाळणं अशी कन्सेप्ट जी आहे ते नाही आहे मित्रांनो. त्यामुळे खरंच या पॉडकास्टमधून तुम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याच्यातून खरंच ज्यांना विल करायची इच्छा आहे किंवा ज्यांना ते घाबरतायत की करावं की नाही करावं, किंवा बक्षीसपत्र म्हणजे काय आणि विल म्हणजे काय हे तुम्हाला कळत नाही आहे, तर ह्या पॉडकास्टमधून नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. ह्या पॉडकास्टमधून काही गोष्टी जर राहिल्या असतील तर नक्कीच तुम्ही गोलगप्पाच्या डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID दिलेला आहे, तिथं तुम्ही मेन्शन करा. आपण मॅडमशी कॉन्टॅक्ट करून नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करायला मदत होईल तुम्हाला पण. नक्कीच नक्कीच. तर थँक्यू मॅडम, खूप थँक्यू छान सो अशा मच. मला पण गप्पा छान वाटलं. झाल्या. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. येस.